आवाज आपकी, खबर हमारी। आप देख रहे हैं न्यूज 24 उल्लासनगर। उल्लासनगर के पास आशेले गांव में एक ऑटो चालक पर मोटरसाइकिल सवार युवकों द्वारा चाकू से हमला करने की घटना सामने आई है। यह पूरी घटना सीसीटीवी कैमरे में कैद हो गई है। आशेले गांव में रुपेश कडू नामक व्यक्ति ऑटो चालक का काम करता है। वह शाम के समय आशेले गांव के रिक्शा स्टैंड से सवारी लेकर जा रहा था, तभी सामने से एक मोटरसाइकिल आ गई। इस मोटरसाइकिल पर 3 युवक सवार थे। साइड न देने को लेकर ऑटो चालक और मोटरसाइकिल सवारों के बीच विवाद हो गया। मामला बढ़ने पर बहस हाथापाई में बदल गई। इसके बाद मोटरसाइकिल सवार 2 युवकों ने चाकू निकालकर रुपेश कडू पर हमला कर दिया। घटना के दौरान वहां मौजूद अन्य ऑटो चालकों ने हमलावरों को पकड़ लिया और उन्हें विट्ठलवाड़ी पुलिस के हवाले कर दिया। इस पूरी घटना की फुटेज सीसीटीवी कैमरे में कैद हो गई है। पुलिस ने मामला दर्ज कर जांच शुरू कर दी है। बताया जा रहा है कि एक मोटरसाइकिल सवार फरार हो गया है, जिसकी तलाश जारी है। नेमकी काय घटना घडली तुमच्याबरोबर आणि आपलं नाव सांगा। मी रुपेश कडू, मी आशेलेपाडा गणपती मंदिर स्टँडवर रिक्षाचा व्यवसाय रिक्षा चालवतो। तिथे ट्रॉफिक झाल्या कारणामुळे मी त्या जे 3 रिक्षा टू व्हीलरवर आले होते बाईकवर, त्यांना ट्रॉफिक झाल्यावर मी त्यांना सांगितलं की तुम्ही इथे ट्रॉफिक झाली थोडं साईडला घ्या गाडी म्हणून, पण त्यांनी घेतली। त्यांनी वरवरची उत्तर दे आणि शिवीगाळ चालू केली। त्याच्यामुळे मी त्यांना बोललो पण लगेच त्यांनी थोड्या वेळात लगेच माझ्या अंगावर चॉपर वगैरे हत्यारं काढली आणि माझ्यावर मारणं चालू केला मला। किती जण होते मारहाणीमध्ये? 3 जण होते। त्यातून एक हाँ हत्यार कौन होते त्यांच्याकडे? चॉपर और ते कुछ जीव घेणं हल्ला केला माझ्यावर त्यांनी। मग मी आता तिकडनं पकडले त्यांना, मी पण इथे आणि इथे पोलीस स्टेशनला घेऊन आलो। पोलीस स्टेशनला 2 फोन केले, माझ्या बाजूला असणाऱ्यांनी मला सहकार्य करून पोलीस स्टेशनला फोन पण केले, पण ते पोलीस साहेबांना यायला टाईम लागल्यामुळे आम्ही स्वतःहून त्यांना घेऊन आलो रिक्षात टाकून। हां 2 जण आणि त्यातून एक फरार झाला आहे। हां पोलीस कंप्लेंट केली आहे? हां FIR नोंद केली, इथे केस केली त्यांची। तुमची काय मागणी आहे पोलिसांकडे? मला न्याय पाहिजे आणि जे 3 जण गुन्हेगार आहेत त्यांना चांगलीच कडे हे व्हायला सजा व्हायला पाहिजे।